तुमच्या कुंडलीमध्ये प्रेमविवाह होण्याचे योग कसे पाहिले जातात? प्रणयाचं रूपांतर विवाहामध्ये होईल का? दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये अगदी सगळ्या गोष्टी जुळतायत आणि दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये अगदी दोनच गोष्टी जुळतायत, तर अशा वेळेस विवाह होतो का? तर तुमचा प्रेमविवाह घडताना थोडंसं नातेसंबंधांचा विरोध होतो. नातं आणि आकर्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुंडलीमध्ये आकर्षणाचे योग पाहिले जातात. विवाह बंधनात अडकण्यासाठी सप्तम स्थानाशी संबंध येणं गरजेचं आहे, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येतो आणि मग आपण म्हणतो की ब्रेकअप झालं. स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. एका वेगळ्या विशिष्ट विषयावरती चर्चा करणार आहे. त्या माध्यमातून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे. रोज आपण राशीफळ आपल्याच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समजून घेत असतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळणारं यश अपयश याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये असते. आता विचार केला की आता लग्नसराई जवळ आलेली आहे, सुरू आहे, तर वधू आणि वरांच्या पत्रिकेनुसार विवाहाचे योग कसे आहेत? विवाहासाठी लव्ह मॅरेज हा विषय मी आज हाताळणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये प्रेमविवाह होण्याचे योग कसे पाहिले जातात त्याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम भाव अत्यंत महत्वाचं स्थान आहे, ज्यावरून आपण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व पाहतो. मला काय हवं आहे, मला कशा पद्धतीने माझा जोडीदार हवा आहे, ही संपूर्ण संकल्पना आपण प्रथम भावावरनं समजून घेतो. पंचम स्थान प्रणयाचे कारक. पाचव्या घरावरनं गुरुदेवांचं हे स्थान आहे, यावरून आपण प्रणय कसा होईल, किती एकमेकांना साथ सोबत देणारा असेल याबद्दल समजून घेतो. सप्तम स्थान म्हणजे त्या प्रणयाचं रूपांतर विवाहामध्ये होईल का हे पाहण्यासाठी पाहतो. मग तुम्हाला समजून आलं असेल की आज आपण किती महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जी तुम्हाला समजून आलेली असेल, ज्यांचा विवाह करायचा आहे, कोणी रिलेशनशिप मध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका. तुम्ही आता समजून घेताय की प्रणयाचे योग, प्रेम विवाहाचे योग. कोणाच्या कुंडलीमध्ये प्रेम विवाहाचे योग पाहताना वर आणि वधू दोघांच्याही पत्रिकेनुसार आपण ते समजून घेत असतो. दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये अगदी सगळ्या गोष्टी जुळतायत आणि दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये अगदी दोनच गोष्टी जुळतायत, तर अशा वेळेस विवाह होतो का? तर होतो. पत्रिकेमध्ये दोघांच्याही पत्रिकेमध्ये लग्नेश पंचमेश आणि सप्तमेश एकमेकांची पूर्ण मैत्री असेल, त्याचबरोबर त्यांवरती शुभग्रहांच्या दृष्ट्या आल्या, गुरुदेवांच्या दृष्ट्या आल्या, तर तुमचा प्रेमविवाह त्याच वर्षी घडतो ज्या वर्षी त्या ग्रहांच्या महादशा किंवा अंतर्दशा सुरू असतात. आणि हा कालावधी आपण काढता येऊ शकतो की तुम्ही कोण या नात्यामध्ये जे बांधले गेला आहात, या रिलेशनशिप मध्ये आहात, तर याला एक नात्याचं रूपांतर होईल का, विवाह बंधनामध्ये तुम्ही अडकू शकाल का, याबद्दल आपण समजून घेता येऊ शकतं. पंचम स्थान यासाठी महत्वपूर्ण ठरतं. पंचम स्थानात राहुदेव आले, पंचम स्थानामध्ये शनिदेव आले, तर तुमचा प्रेमविवाह घडताना थोडंसं नातेसंबंधांचा विरोध येतो. सप्तम स्थानाचे अधिपती राहू आणि शनी युक्त आले की तुम्हाला त्या नात्यासाठी लग्न करताना काही अंशी पळून जाऊन अनेक लोकांचा विरोध घेऊन संघर्षाने विवाह करावा लागतो. हे योग कसे पाहिले? तर वधूच्या किंवा वराच्या पत्रिकेमध्ये सप्तम भावाचे अधिपती शनी युक्त आले आणि त्याचबरोबर त्यावर पापग्रहांच्या अनेक दृष्ट्या आल्या, तर पापग्रह म्हणजे रविदेव, मंगळदेव, शनिदेव आणि राहुदेव यांच्या दृष्ट्या त्या ठिकाणी आल्या, तर मात्र तुमचा विवाह संघर्षानेच होतो. कुठल्याही नात्याला तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी, मग वधूचं कुटुंब असू दे किंवा वराचं कुटुंब असू दे, एकत्र आणण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. खूप त्या बाबतीमध्ये ते नातेसंबंध सुधारण्यासाठी, त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मग नंतर तुमचा विवाह घडतो. मग हे सगळे योग आपण पाहू शकतो. तसेच आपल्याला नातं आणि आकर्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठल्याही व्यक्तीबद्दल आकर्षण होणं साहजिक आहे, कारण आपण माणूस आहोत. कुठलाही सामान्य माणूस एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतो,
मग त्यामध्ये तुम्ही अर्थ चुकीचा न घेता त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कुठलीही एखादी व्यक्ती, तिची पर्सनॅलिटी, तिचं दिसणं, तिचं राहणीमान, तिचं शिक्षण, तिची उंची, तिचं वय, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण विषय घेतो आकर्षणाचा. आणि त्या माध्यमातून एखादी व्यक्ती सहज दिसायला सुंदर आहे, कपडे छान घालतीये, राहतीये सुंदर, किंवा तिचं करिअर चांगलं आहे, शिक्षण उत्तम झालेलं आहे, तर तिच्या प्रेमामध्ये कुठलाही पुरुष किंवा कुठलीही स्त्री त्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते. त्याला आकर्षण असं पण म्हणूयात. कुंडलीमध्ये आकर्षणाचे योग पाहिले जातात, ते आहे पंचम भावावरनं. शुक्र चंद्राचा युतियोग झाला पंचम स्थानात की तो व्यक्ती कोणाच्या तरी आकर्षणामध्ये येतो, कुठल्याही व्यक्तीच्या आकर्षणामध्ये जाऊ शकतो. पण विवाह बंधनात अडकण्यासाठी सप्तम स्थानाशी संबंध येणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचा विवाह होईल का? एखाद्या व्यक्तीसोबत आकर्षण झालेलं आहे, एखादी व्यक्ती त्याला आवडली, अगदी मनापासून आवडलेली आहे, आणि त्यासोबत लग्न होईल का, हे पाहताना सप्तमेशासोबतचे संबंध पाहिले जातात. सप्तमेश ग्रह, पंचमेश ग्रह, शुक्रचंद्र यांचा होणारा शुभयोग म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीसोबत लग्न बंधनापर्यंतचं नातं टिकवू शकता. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येतो आणि मग आपण म्हणतो की ब्रेकअप झालं. हे ब्रेकअप होतं कशामुळे? सप्तमेश ग्रहासोबत राहुदेवांचा संबंध आला, सप्तम स्थानावरती, लग्न स्थानावरती राहुदेवांच्या दृष्ट्या आल्या, तर तुमचं लग्न होताना ब्रेकअप होतं. अशांचं अनेक उदाहरणं अशी आहेत की एक व्यक्ती होता, त्याचं उदाहरण देऊ इच्छिते की त्यांच्या आयुष्यामध्ये दोघांनी एकमेकांना पसंत केलं, दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या, दोघांची पत्रिकाही मॅच होत होती, त्या भावाप्रमाणे प्रत्येक स्थानांचे फळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जुळत होत्या, पण नात्यामध्ये अंतर निर्माण होत होतं. आपण दोघे वेगळे होऊयात आणि ब्रेकअप व्हायचं, पुन्हा 6-7 महिन्यांनी एकत्र यायचे आणि पुन्हा पहिल्यासारखे रिलेशन त्यांचं तयार व्हायचं. असं होता होता 2 वर्ष गेले आणि 2 वर्षानंतर त्या व्यक्तींचा विवाह झालेला आहे आणि आता ते अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचं आयुष्य जगतायत, एकमेकांची साथ सोबत घेऊन. तर हे का होतं? तर पत्रिकेमध्ये महादशा, अंतर्दशा आणि प्रतिअंतर्दशा यासाठी कारणीभूत ठरतात. ज्यावेळेस महादशा शुभ ग्रहाची आली की तुम्हाला प्रेम उत्पन्न होतं, अंतर्दशा त्याच ग्रहासोबत शुभयोगाची झाली तर तुम्हाला त्या व्यक्तीसोबतचं आकर्षण, प्रेम आणि नात्यापर्यंत रूपांतर होतं, आणि प्रतिअंतर्दशा जर खराब आली की त्या दरम्यान तुमचे वाद होतात. मग वादांचं रूपांतर किती मोठ्या स्वरूपात असू शकतो, नातं दुभंगण्यापर्यंत असू शकतं का, हे समजून घेता येऊ शकतं. अधिक डोक्याला टेन्शन न देता सोपं करून सांगते. पत्रिकेमध्ये पंचमेश, सप्तमेश, शुक्रचंद्र यांचा परस्पर शुभयोग झाला तर ते नातं टिकतं, दीर्घकाळ टिकतं, एकमेकांना साथ सोबत करणारं असतं आणि त्या माध्यमातून प्रेमविवाह होतो. प्रेमविवाहानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सोबत राहाल का? ती जी स्त्री एखाद्या कुटुंबामध्ये सूड म्हणून आलेली आहे तर ती त्या सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेईल का? प्रत्येक नातं जपेल का? असा प्रश्न आईबाबांना असतो. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते की कुठली स्त्री ज्यावेळेस प्रेमविवाह करून त्या कुटुंबाचा भाग होते त्यावेळेस तिच्या पत्रिकेमध्ये अष्टमस्थानाचे अधिपती, धनस्थानाचे अधिपती या दोघांचा शुभयोग झाला तर जसं तिने माहेरी प्रत्येक कुटुंबातील नात्याला न्याय दिलेला आहे तशाच पद्धतीने ती सासरी सुद्धा प्रत्येकाचं मन जिंकते. सासू सासरे तिला आई बाबाप्रमाणे वाटतात, पतीची भावंड ही तिच्या सख्या भावंडांसारखे ती समज करून घेते आणि त्या पद्धतीने त्या नात्याला न्याय देते. या पद्धतीने घडतं. मग प्रेमविवाहानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो स्त्रीला की मला माझ्या करिअरमध्ये प्रगती होईल का, मला त्या करिअरसाठी माझ्या पतीच्या घरच्या लोकांची संमती मिळेल का, कारण आम्ही त्यांच्या संमतीशिवाय लग्न केलेलं आहे. मग मला तिथे त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टी, माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील का, तर त्यासाठी सुद्धा पत्रिकेनुसार ग्रहमान पाहता येतं. पंचम स्थानापासून सप्तम स्थान म्हणजे लाभस्थान. लाभस्थान आणि तृतीय स्थान हे त्रिकोण घरे आहेत. या स्थानांशी पंचमेशाचा संबंध आला, सप्तमेशाचा संबंध आला, लग्नेशाचा संबंध आला तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लग्नानंतर तिला तिच्या करिअरसाठी वाव दिला जातो. तिच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करून देण्यासाठी प्रत्येक कुटुंबीय सदस्यांची धडपड राहते आणि तिला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. संघर्ष कधी होतो? मग अशा वेळेस पाहताना पत्रिकेमधील चतुर्थ स्थान हे सासूचं सुख दर्शवतं
आणि दशमस्थान सासऱ्यांचं सुख दर्शवतं. जसं आईबाबांचं स्थान आहे तशाच पद्धतीने ही 2 स्थानं पाहिली जातात. यांचा शुभयोग सप्तम स्थानाच्या ग्रहासोबत आला तर त्या पुरुषाच्या पत्रिकेनुसार समजू शकतो, त्या वराच्या पत्रिकेनुसार समजू शकतं की ती येणारी स्त्री त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आईबाबांना अतिशय उत्तम प्रकारे पुढे चालून आई वडिलांना प्रेम देऊ शकते, त्यांची नात्याची जपवणूक करू शकते, त्या नात्याला न्याय देऊ शकते. याच पद्धतीने तृतीय भावावरनं समजतं की आपली नणंद किंवा आपले दीर यांच्या सोबतचं ते नातं ती स्त्री कशा पद्धतीने निभावू शकते, त्या दोघांनाही ती चांगल्या नात्याला न्याय देऊ शकते का. त्यावेळेस पाहताना सप्तम भाव लग्नस्थानाचे अधिपती आणि तृतीय भावाचे अधिपती एकमेकांशी शुभयोग केले तर नक्कीच ती स्त्री त्या भावंडांप्रमाणेच त्या नात्याला न्याय देऊ शकते. आपण समजून घेतलं की प्रेम विवाह होण्यासाठीची कारणं, त्यासाठीचे ग्रहांची स्थिती समजून घेतली. त्याचबरोबर प्रेम विवाह झाल्यानंतर करिअरमध्ये शुभयोग कसे घडतात ते समजून घेतलं. आता आपण समजून घेऊयात, प्रेम विवाह करताना अनेक लोकांचे प्रश्न असतात की आम्ही पत्रिका पाहिलीच नाही, वराने वधूला आणि वधूने वराला वरलं, मनापासून वरलं आणि त्या ठिकाणी विवाहाचे निर्णय झाले. मग अशा वेळेस तुमच्या पत्रिकेतली ग्रहस्थिती जुळते का हो? तर माझं संपूर्ण असा आतापर्यंतचा अभ्यास अनालिसिस सांगतो की त्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये त्या ग्रहांची स्थिती जुळत असते, त्यामुळे त्यांचा विवाह उत्तम होतो. करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून कार्यक्षम राहून आपल्या आयुष्यामध्ये कुटुंबाला सुख देतात. या उलट घडतं, काहींच्या आयुष्यात असं घडतं की प्रेमविवाह होतो, काही महिन्यानंतर दोघांचं पटन असं होतं आणि मग दोघं विभक्त होतात. मग असे योग कधी येतात? त्यावेळेस त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळदेवांची स्थिती पाहणं गरजेचं आहे. मंगळदेवांशी अशुभ योग झाला, मंगळदेव अशुभ ग्रहाने युक्त आले, सप्तमेश ते आहेत आणि अशुभ ग्रहाने युक्त आले तर अशा वेळेस तुमचं नातं टिकत नाही. कालांतराने तुम्हाला तो निर्णय चुकीचा झाला की काय असं वाटू लागतं आणि तुम्ही त्या निर्णयातनं बाहेर पडण्याचे विचार करता, म्हणजेच तुम्ही त्या विवाहातनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न करता. अनेक लोकांचे घटस्फोट होतात. मग घटस्फोट होण्याची कारणं वेगळी आहेत, त्या विषयावरती आपण नंतर एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत, कारण तो खूप मोठा विषय आहे. पत्रिकेतील 5 अंग, नक्षत्र, चरण, रास, गण, नाडी या सगळ्या गोष्टींचा तिथे विषय येतो, अभ्यास येतो आणि त्यानुसार आपण घटस्फोटाचे योग पाहत असतो. त्या दृष्टीने सुद्धा पाहावं लागतं, त्यामुळे तो संपूर्ण विषय वेगळा आहे. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. पण आज आपण समजून घेतलं प्रेमविवाह होण्याचे योग कसे असतात आणि त्याबद्दलची माहिती. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.